आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी। आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। एकेपी न्यूज मराठी। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील सिटी लिंक बस डेपो येथे साहिल आबिद शेख वय 21 राहणार अंजुमन उर्दू शाळेजवळ गोसाईवाडी नाशिक रोड हा अवैधरित्या पिस्तल घेऊन उभा असल्याची गोपनीय माहिती नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार गोकुळ कासार यांना मिळाली होती। त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनोने, पोलीस उपनिरीक्षक सुनील बिडकर, पोलीस हवालदार विष्णू गोसावी, विजय टेमगर, सागर आडणे, दत्तात्रय वाजे, गोकुळ कासार, रोहित शिंदे, नानासाहेब पानसरे, योगेश रानडे, कल्पेश जाधव, केतन कोकाटे, अजय देशमुख, भाऊसाहेब नागरे, संतोष पिगळ यांनी सापळा रचत साहिल आबिद शेख व 21 या शिताफीने पळून जात असताना पाठलाग करून ताब्यात घेतले। त्याच्याकडून 26,000 रुपये किमतीचे पिस्टल व जिवंत कारतूस हस्तगत करत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार विष्णू गोसावी करीत आहेत। सायंकाळी आमच्या डीबीचे एपीआय सूर्यवंशी आणि हवालदार गोसावी यांना एक बातमी मिळाली की सिटी लिंक बस स्टँडच्या ठिकाणी एक इसम गावठी कट्टा घेऊन असल्याची त्यांना खात्रीला एक बातमी मिळाल्यावरून सदर ठिकाणी काल 22 वाजेच्या सुमारास त्यांनी ठिकाणी जाऊन सदर व्यक्तीला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतलं आणि त्याची झडती घेतली असता एक गावठी कट्टा आणि एक राऊंड त्याच्याकडून मिळालेला आहे। सदर इसमाचे नाव आहे साहिल आबिद शेख व 21 वर्ष, राहणार गोसावीवाडी। पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत। एकेपी न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।